पुढची सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी, कारण आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा अनेक वेळेला दिलाय। मात्र आज काँग्रेस आणि वंचित यांची एक संयुक्त अशी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये या दोघांची देखील आघाडी झाल्याचं त्यांनी घोषित करून टाकलेलं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 62 जागा या काँग्रेसनं वंचितला दिल्यात। आता उर्वरित जागांवरती काँग्रेस लढणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर या दोघांनी ही एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि आघाडीची घोषणा केली आहे। ही आघाडी म्हणजे नवीन राजकीय सुरुवात असेल अशी घोषणा देखील यावेळेला दोन्ही पक्षांनी केली। सोबतच भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याची प्रतिक्रिया देखील द्यायला हे दोन्ही पक्ष विसरले नाहीत। दरम्यान या आघाडीच्या घोषणेच्या वेळेला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या उपस्थित नव्हत्या, मात्र आघाडीसाठी त्यांची संमती आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं। पण आज एक नवीन सुरुवात झाली आहे। नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।